बोलतोय भावी आमदार या कार्यक्रमामध्ये आज आपण आमंत्रित केलेला आहे कृषी भूषण प्रभावतीताई घोगरे यांना। जंगली प्राण्यांची जर आपण राजकीय नेत्यांशी तुलना केली तर आयत्या बिळावर नागोबा कोण असणार आहे, सिंह कोण असणार आहे किंवा वाघ कोण असणार आहे हे जाणून घेणार आहोत या चर्चासत्रामध्ये। तर हे चर्चासत्र शेवटपर्यंत आपण नक्की पहा। सर्वप्रथम आपण आपल्या स्टुडिओमध्ये कृषी भूषण प्रभावतीताई घोगरे यांचं या ठिकाणी स्वागत करूयात। ताई, आपलं स्वागत आहे। नमस्कार ताई, आजच्या चर्चासत्रामध्ये आम्हाला आपल्याला जाणून घ्यायचं आहे आपले विचार काय आहेत आणि भावी आमदार म्हणून जनता आपल्याकडे बघते। तर मला असं विचारायचं आहे की राजकारण हे क्षेत्र आपण का निवडलं? प्रथमतः म्हणजे माझा राजकीय प्रवास हा आमच्या येथील लोणी खुर्द येथील ग्रामपंचायत आणि सोसायटीच्या निवडणुकीच्या माध्यमातून सुरू झाला। तसा मला राजकीय वारसा आहे व मी शेतीविषयी बऱ्या प्रमाणात माहिती आहे। मी एक उत्तम शेतकरी आहे, कृषी भूषण मिळालेलं आहे। परंतु ज्यावेळेस आम्ही लोणी खुर्दमध्ये ग्रामपंचायतीला पॅनल उभं केलं त्यावेळेस माझा राजकीय प्रवास सुरू झाला। ताई, मला आपल्याकडून जाणून घ्यायचं आहे की आपला पक्ष कोणता? पुरोगामी विचारांचा माझा काँग्रेस हा पक्ष आहे। काँग्रेस पक्षामध्ये मी आहे सध्या। ताई, राजकारणामध्ये आपण पदार्पण तर केलंच आहे, तर आपण आदर्श कुणाला मानताय? लहानपणापासून तुम्हाला सांगते, राजकारणामध्ये माझे आदर्श यशवंतरावजी चव्हाण, डॉक्टर अण्णासाहेब शिंदे आणि शरदचंद्रजी पवार हे माझ्या राजकीय जीवनातील आदर्श व्यक्तिमत्व आहेत। तुमचा पक्ष कोणता आहे आणि तोच पक्ष आपण का निवडला याबद्दल काय सांगाल? काँग्रेस पक्ष आहे। काँग्रेस पक्ष हा म्हणजे सर्वांना बरोबर घेऊन चालणारा, धर्मनिरपेक्ष, सगळ्या विचारांशी सहमत असलेल्या तळागाळाच्या लोक सर्व काँग्रेसमध्ये आहेत, म्हणून माझा काँग्रेस पक्ष आहे। काँग्रेस हा पक्ष नसून हा एक विचार आहे असं मला वाटतं। आपल्या मतदारसंघामध्ये असे ज्वलंत प्रश्न कोणते आहेत की भविष्यात जनता आपल्याकडून एक अपेक्षा करत आहेत की ते प्रश्न आपण सोडवाल? आमच्या मतदारसंघातील ज्वलंत प्रश्न म्हणजे प्रथमतः शेतकऱ्यांचे प्रश्न खूप आहे। हा जिल्हा आहे तो दुग्ध व्यावसायिकांचा जिल्हा आहे। इथे दुग्ध उत्पादक शेतकरी भरपूर आहेत, परंतु हा प्रश्न खूप प्रलंबित आहे। आजही शेतकऱ्यांच्या दुधाला भाव नाही, शेतीच्या मालाला मोल नाही। सोयाबीन बघा, आता शेतकऱ्यांनी सोयाबीन तयार केलं परंतु आता भाव 4000, 3600, 4200 आहे। खर्च खूप आहे पण शाश्वत भाव नसल्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आलेला आहे। कापसाचाही भाव नाही, म्हणजे शेतीचा प्रश्न खूप ज्वलंत आहे। नंतर रस्त्याचा प्रश्न खूप महत्वाचा आहे। शिर्डी संस्थान आमचं इतकं मोठं आहे, महाराष्ट्रात नव्हे जगात मोठं संस्थान आहे, परंतु आज नगर मनमाड रोडचा प्रश्न आहे, फार प्रलंबित प्रश्न आहे। खूप वेळा हे काम हाती घेतलं जातं परंतु ते का होत नाही हेच कळत नाही। आतापर्यंत किती वर्षापासून विरोधकांकडे सत्ता असूनही नगर मनमाड रोडचं काम झालेलं नाही, तोही एक प्रश्न आहे। शिर्डी संस्थानमधील कामगारांचा खूप मोठा प्रश्न आहे। काही फुल उत्पादक शेतकरी आहे त्यांचे प्रश्न आहेत। शिर्डी मतदारसंघात विजेचा खूप महत्वाचा प्रश्न आहे। आजकाल रात्रीची वीज असते, श्वापदांचं, बिबट्यांचं प्रमाण खूप वाढलेलं आहे, तेव्हा शेतकऱ्याला विजेचा प्रश्न खूप महत्वाचा आहे। असे खूप प्रश्न प्रलंबित आहेत, ते सोडवण्यासाठी मी निश्चितच प्रयत्न करणार, म्हणून मी हे सगळे संघर्ष करण्यास तयार आहे। ताई, आपण आमदारकीला तर उभे राहत आहात, पण आपण बघतोय की लाडक्या बहिणी, तर या लाडक्या बहिणी आपल्या बरोबर कशा येतील? लाडक्या बहिणींना जरी महिन्याला 1500 रुपये मिळत असले तरी लाडक्या भावांची खूप वाईट स्थिती आहे। प्रत्येक आमच्या बहिणीला, आमच्या वहिनीला माहिती आहे आपल्या पतीची काय स्थिती आहे। आज कुठलाही शाश्वत शेतकऱ्याला भाव नाही, दुधाचा भाव नाही, सोयाबीनचा नाही, कापसाचा नाही। महागाई प्रचंड प्रमाणात वाढलेली आहे। जीएसटी खूप प्रमाणात शेतकऱ्याकडून कापलं जातं। खताच्या भावामध्ये खूप म्हणजे पूर्वी 800-1000 रुपयाची रासायनिक खताची किंवा ही गोणी आज 2-2 हजार रुपये त्याची किंमत झालेली आहे। सगळ्या गोष्टी प्रचंड महागाई वाढलेली आहे, तेव्हा फक्त 1500 रुपये दिल्याने लाडक्या बहिणीमध्ये परिवर्तन होणार नाही, त्या निश्चितच आमच्या बरोबर राहतील याची मला खात्री आहे। आपण आमदार झाल्यानंतर आपले ध्येय काय असणार आहेत? मी सांगितले तुम्हाला की मला जर मी आमदार झाल्यानंतर प्रथम मी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आवाज उठवणार। शेतकऱ्यांचे प्रश्न कसे मार्गी लागतील म्हणजे शाश्वत भाव पाहिजे आम्हाला, प्रलोभने नको, आम्हाला फुकटचं काही नको, आमच्या घामाचं आणि कामाचं द्या।
हा प्रश्न मी पहिला मार्गी लावणार. वाड्या वस्त्यांवरचे रस्ते, नगर मनमाड रोड, शिर्डी संस्थांमधील कर्मचाऱ्यांचा प्रश्न, विशेषतः तुम्हाला सांगते निळवंड्याचा पाट पाण्याचा राहता भागामध्ये जो पाट पाण्याचा प्रलंबित प्रश्न आहे त्याच्याकडे मी आवर्जून लक्ष घालून ते सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलं पाहिजे याच्यासाठी काम करणार. असे हे मुख्य 4-5 प्रश्न मी अगदी तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा मी ते नक्कीच हाताळणार. आपल्या दृष्टीने चांगले सरकार कसे असू शकेल, तर याबद्दल काय सांगाल? माझ्या दृष्टीने जेव्हा शेतकरी हा सधन होईल, हा बळीराजा, आपण फक्त म्हणतो बळीराजा, हा बळीराजा जेव्हा सधन होईल त्याच वेळेस चांगलं सरकार समजायचं. शेतकऱ्याच्या भावाला मोल पाहिजे, शेतीसाठी शाश्वत अशी वीज पाहिजे, रात्रीची न देता दिवसा दिली पाहिजे. वाड्या वस्त्यांवरचे रस्त्यांबद्दल पीक विमा असेल किंवा शेतकऱ्यांची कर्जमाफी असेल याकडे लक्ष दिलं पाहिजे. आणि कुठल्याही शासनकर्त्याने पोलीस यंत्रणा किंवा शासकीय यंत्रणेवर दबाव न आणता निरपेक्षपणे त्या यंत्रणेने काम केले पाहिजे. मी जेव्हापासून अनुभवते तेव्हापासून मला असं लक्षात आलं की कुठलेही काम असेल तर पोलीस यंत्रणेवर व शासकीय लोकांवर राज्यकर्ते, मग तुमचे खासदार, आमदार, मंत्री असतील, आपल्या पदाचा उपयोग करून त्यांच्यावर दबाव आणतात, दबाव तंत्राचा उपयोग करतात व सर्वसामान्यांना, जनसामान्यांना न्याय मिळत नाही. तर इथून जेव्हा मी आमदार होईल तेव्हा मी आवर्जून सांगेल की पोलीस यंत्रणा असेल, शासकीय यंत्रणा असेल, त्यांना त्यांचं काम निरपेक्षपणे करू द्या, त्यांच्यावर दबाव आणू नका. हा भ्रष्टाचार पहिला बंद झाला पाहिजे. अगदी बरोबर. मला हेच विचारायचं आहे की भ्रष्टाचार रोखण्यासाठी आपण कशा पद्धतीने मार्गक्रमण कराल? भ्रष्टाचार रोखण्यासाठी आपण नेमकं काय ऍक्शन घ्याल? भ्रष्टाचार रोखण्यासाठी म्हणजे मी सांगितलं तुम्हाला, जेव्हा आपण एखाद्या पदावर पोहोचतो तेव्हा आपण त्या शासनाला मदत केली पाहिजे. आपला व्यक्तिगत स्वार्थ न बघता सर्वसामान्याचा, जनतेचा, शेतकऱ्यांचं हित कशात आहे याच्याकडे जर लक्ष दिलं तर भ्रष्टाचार हा होणारच नाही. परंतु आपण आता बघतो एखादा माणूस आमदार किंवा खासदार झाला तर राजकीय प्रगती होण्यापेक्षा त्याची व्यक्तिगतच प्रगती खूप होती, व्यक्तिगतच त्याचा विकास होतो. तो विकास न करता समाजासाठी जर तुम्ही काही केलं, समाजासाठी तुम्ही देणं लागतं, हे केलं तर निश्चितच विकास होईल. आणि जे प्रलंबित प्रश्न आहे शेतकऱ्यांचे असतील, कामगारांचे असतील, आमच्या भागातील कर्मचाऱ्यांचे असतील, पगारवाढीच्या संदर्भातील असतील, ज्यांना हे साखर सम्राट असतील, शिक्षण सम्राट असतील, हे वेठीस धरतात. ज्या शिक्षण संस्था आहे तिथं कर्मचाऱ्यांना वेठीस धरलं जातं. असं कुठल्याही प्रकारचं काम न करता निरपेक्षपणे जर तुम्ही चोख काम केलं बरोबर तर निश्चितच यश मिळेल व महाराष्ट्र सुजलाम सुफलाम होईल. आपल्याकडे विद्यार्थी उच्च शिक्षण घेतात, ग्रॅज्युएशन, अप्पर ग्रॅज्युएशन झाल्यानंतर त्यांना पुणे, मुंबई सारख्या भागात गेल्याशिवाय पर्याय नाही. तर रोजगार निर्मितीसाठी आपलं भविष्यात काय नेमकं निर्णय असेल? कशा पद्धतीने आपण रोजगार निर्मितीकडे आपल्या तालुक्यामध्ये, आपल्या मतदारसंघामध्ये जे विद्यार्थी पास आउट होतात त्यांना रोजगारासाठी बाहेर जायची वेळ येणार नाही, यासाठी आपण काय करा? ज्या वेळेस माझ्याकडे हे पद येईल त्यावेळेस मी प्रथमतः जे मार्गदर्शक आहेत, मग आमच्या पक्षाचे असतील, आदरणीय थोरात साहेब असतील, आमच्या महाविकास आघाडीचे सर्व नेते, आणि आता सर्व नेते म्हणजे शरदचंद्रजी पवार साहेब असतील, उद्धवजी ठाकरे साहेब असतील, ह्या सर्वांना मी मागणी करील की आमच्या शिर्डी मतदारसंघामध्ये एक उद्योग सुरू झाला पाहिजे, छोटे खाणी की होईना, की आमच्या इथला तरुण हा इथेच राहिला पाहिजे व त्याने यात व्यवसायात रूपांतर केले पाहिजे, त्याच्या हाताला काम मिळालं पाहिजे. आणि परिसरातील जे धडाडीचे नेते, मग निलेशजी लंके असतील, प्राजक्त दादा तनपुरे असतील, रोहित दादा पवार असतील, यांचं मी मार्गदर्शन घेईल. मी खूप नौखी आहे राजकारणामध्ये, मी खूप धुरंधर राजकारणी किंवा तुमच्या प्रश्नांची प्रत्येक उत्तर मी योग्यच देईल असं नाही. मी एक शेतकरी गृहिणी आहे, परंतु ह्या सर्वांना भेटून, ह्या सर्वांना गळ घालून शिर्डी मतदारसंघामध्ये एखादा उद्योग सुरू केला पाहिजे की आपल्या तरुणांच्या हाताला काम मिळालं पाहिजे, याच्यासाठी मी निश्चितच प्रयत्न करेन. आपल्या बोलण्यातून एक जाणवतंय, आपण उच्च शिक्षित असून सुद्धा साधं राहणीमान आणि आपलं बोलणं वगैरे अगदी सर्वसामान्याच्या पद्धतीने असून सुद्धा आपले जे ध्येय आहेत किंवा रोजगार निर्मितीसाठी आपले भावी वाटचाल खरंच हे कौतुकास्पद आहे. तर ताई, आपण काल परवाची जर घटना बघता, आपल्या नगर जिल्ह्याला एक संताची भूमी म्हणलं जातं.
पण या संतांच्या भूमीमध्ये आज बोलण्याचे जो स्तर आहे तो ढासळलेला आहे. त्याचबरोबर जाळपोळ सारख्या घटना ज्या जवळच घडल्यात, तर या घटना घडू नये यासाठी आपण जनतेला काय संदेश द्याल? मला म्हणायचंय की जेव्हा राज्यकर्ते असतील किंवा त्यांचे जे समर्थक असतील त्यांनी भाषण करताना विकासाच्या मुद्द्यावर किंवा प्रगतीच्या मुद्द्यावर बोललं पाहिजे. महिला भगिनींना लक्ष करून व्यक्तिगत जीवनाबद्दल वाईट साईड बोलणे, महिलांची मानहानी होईल. आपल्या बहीण, तुम्ही तर म्हणतात की लाडकी बहीण, लाडक्या बहिणीबद्दल कोणी असं बोलतं का? अशा पद्धती महिलांची मानहानी होईल, महिलांची कुचंबना होईल, अशा पद्धतीचं वक्तव्य केल्यानंतर म्हणजे महिलांचं मनोधैर्याचं खच्चीकरण करायचं. महिला ह्या राजकीय किंवा सामाजिक जीवनात महिलांनी सक्रिय भाग घेतला नाही पाहिजे, अशा पद्धतीचे वक्तव्य हे निंदनीय आहे, महाराष्ट्राला न शोभणारे आहे. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे असं म्हणतात, परंतु तुम्ही महिलाबद्दल असं वक्तव्य करणं हे अयोग्य आहे एकदम. महिलांप्रती तुमच्या असलेल्या भावना किंवा महिला सबलीकरणासंबंधित आपलं असलेलं कार्य, तर पुन्हा मी आपल्याला म्हणेल की ज्या लाडक्या बहिणी आहेत त्या आपल्या बरोबर भविष्यात असावा, यासाठी तुम्ही त्यांना काय आवाहन करत आहात? मी तुम्हाला सांगते, महिला कुठेही कमी नाही. आम्ही जिजाऊ, अहिल्या, सावित्रीबाईंच्या लेकी आहोत. महिला कुठेही कमी नाही, परंतु समाजामध्ये थोडीशी महिला जेव्हा राजकीय क्षेत्रात प्रवेश करते त्यावेळी थोडी महिलांना मागे ओढण्यासाठी त्यांच्यावर आरोप प्रत्यारोप केले जातात. परंतु महिला प्रत्येक क्षेत्रात महिला अग्रेसर आहेत. आणि मी महिलांना सांगेल की कुठल्याही भूलथापांना न बळी पडता आपलं कर्तृत्व, आपलं वक्तृत्व, आपलं साहस, आपलं काम या माध्यमातून तुम्ही पुढे या, आपली स्वतःची ओळख निर्माण करा. साधे राहणीमान, साधी बोली आणि उच्च विचार असे व्यक्तिमत्व म्हणजे कृषीभूषण प्रभावतीताई घोगरे. तर यांना आपण काही आगळेवेगळे प्रश्न विचारणार आहोत. मी ताईंना या ठिकाणी जंगली प्राण्यांसंबंधित काही फोटो दाखवणार आहे. आणि ताई, आपण सांगायचं की सपोज आपण सर्व जंगलामधील प्राणी आहोत, तर आपण या फोटोमधील कोणते प्राणी आणि कोणत्या राजकीय व्यक्तिमत्वाशी ते आपण मॅच कराल? तर आपण हा उपक्रम सुरू करूयात. सर्वप्रथम जंगली प्राणी आपल्या समोर दिसत आहे सिंह. तर आपण सर्व जर जंगली प्राणी असू तर राजकीय व्यक्तिमत्व कोणत्या व्यक्तिमत्वाशी आपण सिंहाला या ठिकाणी मॅच कराल? सिंहाला मी शरदचंद्रजी पवारांबरोबर मॅच करल. असं का? सिंह हा जंगलचा राजा असतो. सिंह कधी थकत नाही, तो राजाच असतो. म्हणून पवार साहेब महाराष्ट्राचे राजा आहेत. त्यांचं एवढं वय झालं तरी आजही त्यांचा महाराष्ट्रात खूप दबदबा आहे. म्हणून सिंहाची उपमा मी साहेबांना देईल. न थकता ते अजूनही सेंचुरी मारत आहेत. तर पुढील चित्र आपल्या समोर आहे. पुढील चित्र आहे हत्ती. तर कुणाशी मॅच कराल? हत्ती या चित्राला मी आमचे माजी महसूल मंत्री आदरणीय बाळासाहेबजी थोरात यांना मॅच करेल. त्यांचं व्यक्तिमत्व धीर गंभीर, संयमी, त्यांचं वागणं चालणं आजही त्यांच्याकडे एकनिष्ठ म्हणून संपूर्ण महाराष्ट्र बघतो. किती कुणी काही वाचाळवीरांनी हे केलं तरी त्यांच्या याच्यात फरक पडत नाही. म्हणून मी त्यांना त्यांच्याशी याची मॅच करेल. पुढील प्राणी आहे वाघ. तर वाघ या जंगली प्राण्याला आपण कोणत्या राजकीय व्यक्तिमत्वाशी मॅच कराल? मी महाराष्ट्रामध्ये वाघ हे व्यक्तिमत्व मी आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांना मॅच करेल. ते आज इतके धडाडीने उभे, त्यांच्यावर इतके प्रहार झाले, त्यांचे लोक त्यांना सोडून गेले, परंतु त्यांनी आजही महाराष्ट्रात त्यांचं नाव आणि बाळासाहेब ठाकरेंनंतर त्यांनी जे सत्ता संघर्षातून जी वाटचाल केली ती वाखाणण्याजोगी आहे. म्हणून मी साहेबांना ही उपमा देईल. आणि शेवटची इमेज आहे नागोबा. आयत्या बिळावर नागोबाई म्हणू शकता किंवा आपल्या पद्धतीने कोणत्या व्यक्तिमत्वाशी आपण मॅच कराल? नाही, हे काय मी तुम्हाला सांगू शकत नाही कोणत्या व्यक्तिमत्वाशी मॅच करल. एकंदरीत असं जाणवतंय की ताईंना कुणाबद्दलही नकारात्मक बोलण्याची अजिबात इच्छा नाही. ताईंचा जो दृष्टिकोन आहे अतिशय सकारात्मक आहे. उच्च शिक्षित असूनही शेतीच्या माध्यमातून कृषीभूषण ज्यांनी प्राप्त केलं आणि त्यांनी अगदी खेड्यापाड्याशी नाळ जुळलेले असून साधी राहणीमान, साधं बोलणं या पद्धतीने आज एक छोट्या गावातून
बघता बघता एक भावी आमदाराच्या नजरेतून जनता त्यांच्याकडे बघत आहे. तर अशा प्रभावती ताई यांना आपण या ठिकाणी एक दिलखुलास गप्पा मारलेल्या आहेत. तर मी ताईंना एक विनंती करतोय की आपण या जनता आवाज चॅनलच्या माध्यमातून जनतेशी काय संवाद साधाल? मी सर्व जनतेला सांगू इच्छिते की मी एक शेतकरी कुटुंबातील शेतकरी गृहिणी आहे. माझं जरी शिक्षण ग्रॅज्युएशन झालेलं असलं तरी ग्रामीण जीवनाशी माझी नाळ जुळलेली आहे. शेती कशा पद्धतीने करावी, दुग्ध व्यवसाय कशा पद्धतीने करावा याची उत्तम जाण आहे. तसेच माझे कामगार असतील, कर्मचारी असतील, माझे मित्रपरिवार असेल, माझे स्नेही असतील, सर्व ग्रामीण भागातील असल्यामुळे माझी नाळ ग्रामीण भागाशी जुळलेली आहे. त्यामुळं माझी भाषा असेल ती ग्रामीण जीवनाशी जुळलेली असल्यामुळं माझं बोलणं हे तशाच पद्धतीनं येणार. कुठल्याही गोष्टीची माणसाने कॉपी केली नाही पाहिजे. जे वास्तव आहे ते वास्तव आहे. तर ताई, जनता आवाज न्यूज चॅनलच्या बोलतोय भावी आमदार या कार्यक्रमामध्ये खूप सुंदर असं आपण या ठिकाणी चर्चासत्र पार पडलेलं आहे. तर आम्ही आपले या ठिकाणी स्टुडिओमध्ये आल्याबद्दल आपले आभार व्यक्त करतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.